हो बाजारात जाऊचं ना. हो, आज संडे आहे ना. चला आपण विहांगला पण घेऊन जाऊया. तो काय का जाऊया हो. मला तशी भाजी मलाच निवडावी लागणार. ते भाजी रवतली बाजू आणि त्याच्याकडेच बघित राहायचं लागतं. भाजी कोण घेतो? अहो त्याला परत सेकंड राऊंड मारण्यापेक्षा एकदमच बाजारात फिरून आणूया ना. परत परत कशाला डबल डबल फिरून आणूया. चला मी तू तयारी तुझी करते. सोय बरोबर करतोस. काय करतं गे? मिरिया साफ करते रे बाबा. मिरिया खायसून आणलं आहे ती. मिरिया काही माझ्या घराकडे पिकलेली म्हणजे होत माझ्या घराकडे एक येत होतो. हा. एक लागली एवढी गावली होतीच पाव किलो हम्म. सुपार. बाजारात येतं. मी नाही बाबा इथे जावं होते त्याच्या दोन मी काय दवायला आवडतं वाली आणि अलकूल सोडून काहीतरी आणायचीच करा. ते कंटाळलं ती भाजीतून म्हटलं नाही तर आणशात तुमका हाली घावाक लागला होय रोज हो रोज. गावाक लागला तर नाही गावात बरी खाय होतं. हो त्या बंदाची भाजी बरी लागा गोड लागा गावाकडची तर म्हटलं जनता भाजी. जनता भाजी नाही का म्हणायचं आणि या काय का कोकम कडीला काय म्हणायचं अंजीर अंजीर आणि जनता भाजी काय असती ए. मस्त. केला हम्म. मग कुठे जायचं आता? स्कूलला जायचंय. मग बाजारात कोणासोबत? मम्मी सोबत आणि पप्पा सोबत बाजारात जाऊन काय करायचं? गाडी घ्यायची काय घ्यायचंय? गाडी रोज गाडी पाहिजे तुला. भाजी नको घेऊया काही. भाजी नाही घ्यायची का? फायनली आम्ही बाजारात पोहोचलो. मनोज बोलले आतमध्ये खूप गर्दी, आपण इथेच कुठेतरी गाडी पार्क करूया आणि विहंगला थोडं चालत घेऊन संपूर्ण बाजार दाखवूया. विहंगला घेऊन आतमध्ये गेलो. साधारण आम्ही 11च्या दरम्यान बाजारात पोहोचलो. तोपर्यंत बऱ्यापैकी बाजार भरला होता. विहंग मला भाजी निवडायला मदत करत होता. आता त्यातली किती भाजी त्याने चांगली निवडली हे मला घरी गेल्यावर समजेलच. खरं तर त्याला भाजीमध्ये इंटरेस्टच नव्हता. तो तर त्याला नवीन गाडी घ्यायला आला होता, पण तो सध्या खूप कन्फ्यूज होता की हिची भाजी कधी घेऊन येणार आणि ही मला गाडी कधी घेऊन देणार. तो म्हणाला आता हिचं काय आवरत नाही, मीच हिला मदत करतो भाजी निवडायला, म्हणजे हिचं लवकर लवकर भाजी घेऊन होईल आणि मला गाडी पण नवीन घेऊन देईल. तसंच तो मला मदत करत राहिला. तुम्ही बघता तो भाजी पण काकांकडे नेऊन देतोय, म्हणजे काका माझा हिशोब तेवढा लवकर करा आणि मला ह्याच्यातून मोकळं करा. तसंच गेलो पुढे तर सगळ्यांच्या गाड्या इथे बघा व्यवस्थित पार्क केलेल्या आहेत. म्हणजे गर्दी खूप होती त्या दरम्यान, म्हणजे 11च्या दरम्यान गेलेलो आम्ही. विहंगला गाडी वगैरे घेतली आम्ही. आत्ता तो घरी आलाय तर त्याला तर हवत नाही, त्याला गाडी पाहिजे. त्याचं कसं आहे, त्याला मोठी गाडी किंवा 150-200 किंवा जास्त मॅक्झिमम प्राईसची गाडी पाहिजे असं काही नाही आहे. 10 रुपयाची जरी दिली तरी तो खूप खुश असतो, पण एका दिवसापुरताचा. तो दुसऱ्या दिवशी काय त्या गाडीला हात लावणार नाही. आम्ही हा सेकंड माझा व्लॉग आहे. हा व्लॉग कसा वाटला व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा आणि मला सांगा, आणि काही चेंजेस हवे असतील तर नक्की सांगा. अगो आज रविवार आहे ना. हा मग म्हणजे तो पालोपाचोळा किती घेऊन इलो सगळं. हा पालोपाचोळा तुमच्या झिलानच गोळा केला ना. तुम्हाला काय पाहिजे होतं? चिकन, मच्छी, मासे. रोज रोज संडेला काय चिकनच पाहिजे, मासेच पाहिजे? अगो रविवार म्हटल्यानंतर काहीतरी नॉनव्हेज पाहिजे ना. आज आपण कॉम्बिनेशनच बदलूया. आज आपण आहे ना तुमच्या मित्रांची काजूची कर दिला ना त्याची भाजी करूया. वा, आज काहीतरी वेगळा. म्हणजे काजूचे घर आणले खरे, तू काय येता नीट करू? मी कशाला, आई आहेत ना, आई करतील. म्हणजे सगळा तिच्यावर ढकलून मोकळा हो तू. बोल. ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही पडू नका त्याच्यात. तुम्ही खायचं काम करा, काजूच्या घराची भाजी. बरं बरं ठीक. तुमका माहित असा सगळ्या भाज्या एका बाजूला आणि आमची कोकणातली काजूची भाजी हॅज अ सेपरेट फॅन बेस. इकडे तुमच्या जिलान काय काढलं ना आता हे बघा. ते का सांगितलं वांगा काढ तर त्याने किडका वांग्या काढला ना. ती एवढी भाजी आणलं ते साफ कधी करतलं, कधी खायची ती एवढी?
हो तुम्ही पण या मदतीला, म्हणजे लवकर होईल आपली कामं. या या चला लवकर या. तेवढीच कामं नाहीत मग तुझ्या अंगडा येतील बसा. हा